हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. आणि मी आत्ता सकाळी सकाळी आहे किचनमध्ये. इतकी पण सकाळ नाही आहे, खूप वेळ झाला आहे, मी टाईम नाही सांगणार. सो मी काल डिसाईड केलं होतं की आज मी नवीन व्लॉग शूट करणार, कारण दादा पण आला आहे आणि वीकेंड आहे. वीकेंडला काहीतरी असं डिफरंट काही करायचं, बाहेर जायचं वगैरे. सो आय कॅन म्हणजे मी कदाचित तुम्हाला काहीतरी फन व्हिडिओ वगैरे वगैरे असं दाखवू शकली असती. सो कदाचित ते पण मी करेन, म्हणजे कंटिन्यू करेल. पण आत्ता दादा आणि अभिषेक बाहेर गेला आहे, त्यांना काही काम होतं. सो मग मी विचार केला, मी खूप वेळ त्यांची वाट बघितली आणि मग मी विचार केला की लेट इट बी, ते लोक येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत मी माझं चिल करते. सो आय एम मेकिंग फॉर माय सेल्फ दिस थिंग्स. थोडेसे असे काळपट झाले आहे पण जळले नाही आहे. आणि इकडे दिस इज मशरूम. म्हणजे मस्त मी अवाकाडो मागवलं, मला ते अवाकाडो ब्रेड खायचं होतं, पण ते कच्चे आहे, ते अजिबातच दबत नाही आहे. सो मग मशरूम पण मागवले होते, म्हणून मग मी मशरूम आता जरा असे सॉते केले, त्याच्यावर रेड चिली फ्लेक्स टाकले, थोडंसं ऑरेगानो टाकलं आणि दॅट्स इट. त्याला थोडंसं तुपात फ्राय केलं. ॲक्च्युली मी काल नवीन एक ट्राय करायसाठी तूप पण आणलं, सो म्हणून मग मी त्याच्यात त्याला ट्राय केलं, थोडंसं असं फ्राय केलं आणि आता ते मी ब्रेडवर टाकणार. आणि वन मोर थिंग, मी काल हे चीज आणले दोन टाईपचे. हे मसाला चीज आहे आणि हे हर्ब्सचं चीज आहे. सो ते मी आता ब्रेडवर मस्त लावते. खूप नाही लावणार, कारण हे ऑलरेडी चीज तुम्हाला दिसतच आहे इकडे, जे मी लपवायचं असं जरा ट्राय करत राहते नेहमी, पण ते लपत नाही, जे आहे ते आहे. सो हे थोडंसं आता मस्त चीज लावणार मी ब्रेडला आणि त्याच्यावर मशरूम टाकणार आणि खाणार आणि ह्या लोकांची वाट बघणार. अजूनपर्यंत स्वयंपाक वगैरे असं काही ठरवलंच नाही आहे मी, कारण नेहमी दादा वगैरे आला असला की काहीतरी असं वेगळं बनवण्यात येतं. सो म्हणून मी थांबली आहे की काय बनवायचं. जर मी साधं पोळी भाजी बनवली तर मग त्यांना असं वाटेल की यार काय आज पण पोळी भाजी. सो म्हणून थांबली आहे, बघते ते लोक आल्यानंतर ते डिसाईड करू की काय करायचं आहे. पण मी आज पूर्ण दिवसात, येस, या व्लॉगमध्ये आज मी पूर्ण दिवसात काय काय बनवणार आहे, काय काय आम्ही खाणार आहे, कुठे जाणार आहे, हे सगळं दाखवणार. इट्स जस्ट अ रँडम डे, पण होपफुली खूप मस्त असा दिवस गेला पाहिजे आज. आणि मी जेव्हापासून ॲक्च्युली बाहेर फिरायला गेली होती काही दिवस, त्याच्यानंतर तिकडनं आल्यापासून हे जे माझे लिप्स झाले आहे अशा काहीशा भागात काळपट, आणि ते खूपच ड्राय होता. म्हणजे ते अजिबात सॉफ्ट आहे पण खूप ड्राय होता, जे मला असं इचीनेस वाटत आहे. मी खूप ट्राय केलं बोरोलिन वगैरे वगैरे पासून, लिप बाम, बोरोलिन हे ते सगळं लावलं, पण तरी ते काही ठीक नाही होता. तर ते त्याचा टाईम कदाचित घेईल आणि जेव्हा ठीक व्हायचं तेव्हा होईल. सो दॅट्स इट. आता मी तुम्हाला दाखवते मी कसं ते करणार आहे. काहीच नाही करणार आहे ॲक्च्युली, मी चीज फक्त लावणार त्याला, कारण मला ते चीज खायचं आहे वेगळ्या टाईपचं. थोडं मी काल आणलं, सो ते चीज लावणार, मशरूम्स टाकणार आणि ब्रेड्स खाणार. आणि माझं ॲक्च्युली पहिलेपासून प्लॅन होतं, जेव्हा की मला आवडत नाही ब्रेड्स वगैरे खायला खूप, पण माझं हे प्लॅन्ड होतं की मी खाणार उद्या. पटापट दाखवते आणि मग नेक्स्ट अभि आणि दादा आल्यानंतर दाखवेन की आम्ही अजून काय बनवत आहे आणि काय खात आहे. सो स्टे ट्यून्ड. फोन ॲडजस्ट करतपर्यंत इतका वेळ लागला की मी चीज स्लाइस कापला आहे ऑलरेडी, आणि तुमच्यासोबत बोलता बोलता माझ्या ब्रेडची हालत ही झाली आहे, कारण माझं लक्ष नव्हतं, मी बोलत होती. आणि मी थँकफुली गॅस बंद केला होता म्हणून, नाही तर मग ते जळलं असतं पूर्ण. सो याचं मस्त असं चीजचे स्लाइस कापून कापून मी ह्याच्यावर टाकले. आता मी हे पण चीज करणार आहे. हे दोन टाईपचे चीज आहे माझ्याकडे. सो ह्याचं पण जरा स्लाइस टाकते. चटणी वगैरे काय नाही आहे माझ्याकडे आणि मी बनवलं पण नाही. रेड ग्रीन चिली चटणी वगैरे वगैरे काही. मला खूप भूक लागली आहे, हे तुम्हाला दिसतच असेल. मी असं कटबिट होत आहे, पण इकडे मी स्टँड पण नाही आणलंय आणि किचन आहे, किचनमध्ये असंच असतं. आता मी मस्त
मशरूम्स टाकणार आणि मग हा व्हिडिओ अभिषेक आणि दादाला दाखवणार. त्यांना हे दाखवायला की देखो मैंने क्या खाया है तुमच्या दोघांच्या ॲब्सेन्स मध्ये. पण मी हे कालच ठरवलं होतं, माझी काय चूक आहे, त्यांना सकाळी सकाळी जायची गरज का होती. पण ठीक आहे, ते कामाने कोणत्या तरी कामाला गेले आहे. कामाला म्हणजे मजूर आहे ती, मजूर. अँड दिस इज इट. असं वाटतं मी आत्ताच खावायला. ओ माय गॉड, मला हे एकटीला खाण्यात खूपच जास्त मजा येते, म्हणून मी विचार केला परत एक शूट करते, सो दॅट त्यांना दोघांना पण दाखवेन ना मी किती मजा केली आहे. यम्मी. सो cheers to me, myself and me only. हॅलो गाईज, मला गुड दाखव. मॉर्निंग. इथे आमची व्लॉग ऑलरेडी स्टार्ट झाला. भाजी Wow, ही बनणं भेंडीची सुरू भाजी. आहे. भेंडीची भाजी बनत आहे. दिस इज सो मच मसाले हे सगळ्यांकडे त्याची असतं. भाजी ऑलमोस्ट बनत आली आहे. बाकी सगळं जेवण झालेलं आहे आणि मी आता काय आम्ही खाल्लं? लवकरच जेवायला बसणार. आणि सगळं जेवण केलं आहे इनी, मिस स्नेहल. मी मस्त मशरूम सँडविच करून खाल्लं, जे मी तुम्हाला दाखवलं. मला असं वाटलं होतं हे लोक काहीतरी वेगळं बनवेल, पण आम्ही गेलो होतो करून सांगितलं की- इम्पॉर्टंट काम करायला. की लवकर आमच्यासाठी स्वयंपाक कर, म्हणजे मी मोल करेन इथे. पण ठीक आहे, मी बनवलं तरी भाजी, वरण, यू पोळ्या, कॅन सी दिस भात. टेस्टी. वरण, भात, भाजी, पोळी असं पूर्ण जेवण बनलं आहे. आणि हे आमचं सेकंड मील आजचं. म्हणजे मी तर खाणार नाही आता, मला भूकच नाही, पण दादा आणि अभिषेक खाईल आणि मग कदाचित आम्ही पुढे जाणार. आम्ही जाणार बॉलिंग करायला. दिस इज मी. आता मी जाणार आंघोळ करायला, त्याच्यानंतरच आम्हाला जेवायला भेटणार आहे. तो फिर हम जाने वाले हैं आज मॉल में. अरे हो, पण मी कटते इथून. हे वन ऑफ काइंड ऑफ स्टँड, पण मी दिसणारच नाही, मला खूप मागे आलं. येस. तर आता मी जाणार आहे आंघोळीला. दादा गेलाय या आंघोळीसाठी आयफोनचा काही अर्थ आणि नाही मग वाटत मला. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे काही मॉल पण, मध्ये. कधी पण ब्राईटनेस चेंज. मॉल मध्ये याच्यासाठी कारण की कमी जास्त मे बी तिथे आमचा प्लॅन होऊ शकते बॉलिंग करायचा. लेट सी, जर असं इच्छा तुमचं झाली बोलणं तर झालंय आम्ही का? करू. बोलणं नाही झालं आता मी मला डिसाईड माहित आहे केलं, नाही करणार आम्ही, कारण दादा बट नाही लेट सी. म्हणणार. मूवीचा प्लॅन होता, दादानी कॅन्सल करून दिलं. दादा बोलला की त्याला नाही बघायची आहे मूवी. मूवीचा प्लॅन वगैरे मला पण नाही वाटत, कारण असं 2-3 तास माझ्याच्यानी तिथे मला बोर होते मूवी बघण्यात. ए बा, इकडून पूर्ण असं मागची ती बिल्डिंग दिसतात, त्याचं ते बघा, ते काकू तिची दिसत आहे, ते कपडे वाळू टाकत आहे. एकदा इकडे एक बाल्कनी, आता एक्झॅक्ट नाही सांगू शकत मी, पण तिकडे असं फ्रेंड्स वगैरे राहतात की काय माहिती नाही, पण त्यांचं गेट टुगेदर सुरू असेल. तर ते लोक मस्त बाहेर निघाले होते आणि मी इकडे काहीतरी करत होती. त्या लोकांनी मला तिकडून हाय केलं, मी पण त्यांना हाय केलं. मग नंतर असं करता 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 इतके फ्रेंड झाले ते लोक, इतके सारे लोक बाहेर आले, 10-15 लोक बाहेर आले. मी सगळे तिकडनं मला असे हाय करत होते. मी पण त्या लोकांनी माझा प्लॅन जरा असा फ्लॉप केल्यासारखा केलाय ऑलरेडी. मला असं वाटलं काहीतरी मस्त मस्त बनवू आज वगैरे, पण यांनी फ्लॉप केलं ते. आणि मग आता शेवटी वरण भात भाजी पोळी इज रेडी. बघू, लेट सी की नेक्स्ट आम्ही काय करतोय. हॅलो मन, हॅलो हॅलो अजून म्हण ना, फक्त हॅलो बोलला हॅलो? होईन का? हॅलो, ऐकूच नाही आहे स्नेहल.
ऐकून आहे तर आम्ही आता जेवण करायला बसलो आहे. हे आमचं ताट आहे, वरण भात भाजी पोळी. भात नाही आहे, भात आम्ही नंतर घेणार आहे. आणि दादा बसलाय जेवण करायला. इकडं बघते का थोडासा 2 मिनिटं. हे त्याचं ताट आहे. आणि आम्ही टी व्हीवर बघत आहे महाकुंभ मेलाची स्टोरी. कारण की महाकुंभ सुरू आहे. महाकुंभ इन प्रयागराज 2025. करेक्ट. मी प्लॅन करून राहिलो, एक तर लग्न करीन नाही तर महाकुंभ चाललो. कधी चालला महाकुंभ? बे महाकुंभ प्रत्येक वर्षी थोडी होते. त्या IIT बाबांनी पण लग्नाच्या प्रेशर वरून घर सोडलं होते. मी पण तसंच करतो. पण तो IITN होता ना, ते तर सांग. तर मी ITI लेवलचा तर आहो. घासपूस. स्नेहल आलेली आहे कांदे घेऊन. घासपूस. आम्हाला कांदे घ्यायचा होतं म्हणून. आता कांदे खाऊ, संध्याकाळी मटण जाऊ. हे कसं ब्राईटनेस कशी येते रे. टमाटर कापू. का करताय तू? मी यांना जबरदस्ती हा ब्लॉग कंटिन्यू करायला सांगितलं म्हणून असे त्रासून मलाच विचारता काय करताय तू. आणि मी आहे ना म्हणजे ब्लॉग साठी नाही, मी मिंत्रामध्ये आहे ना 2-3 शर्ट, एक टी शर्ट ऍड करून ठेवलाय. तर ते जर नसेल आवडत तर मग ते जर नाही आवडलं तर मग मी मॉल मधून घेणार. नाही आवडले. नाही आवडले. चलो किधर? तुम्हारा फैमिली किधर है? तुम्हारा फैमिली किधर है? तलाईवन. हम तलाईवन आहे. आता मी तुम्हाला दाखवतो कसा रेडीमेड गाजराचा हलवा खायचा. पण रेडीमेड नाही चांगला वाटत. आम्ही नाही खात. रेडीमेड म्हणजे न काय करता पेशन्स. हा बघ थंबनेल साठी आणि पोस्ट दिली आहे बघ ना त्याच्याकडे. त्यांनी का केलं. खूप ऊन आहे इकडे खूप. आता मी मस्त फ्रेश होऊन येते आणि मग बघू आम्ही कुठेतरी जाण्याचा प्लॅन करू. भेटू नंतर. चांगला धुतला होता का नाही का? काय करताय. गाजर मी किसले. आता सगळ्यांना असं खरंच वाटेल जस काही तूच किसले. प्रूफ देऊन येते. हा इकडे असा झोपलाय आणि हात त्याच्या बाजूला आहे बा. ब्लँकेट पण दिसतंय. मी इथून मुंबईवरून ना गाजर शिलाला आलो ना. थांब रे, बिझी आहो मी आता. गॅस कमी कर. आणि आता आम्ही बनवत आहे मस्त गाजरचा हलवा. अभिषेक चल लवकर. आता झोपून नको राहत जाऊ, मला आवडत बिलकुल. काय शिरक्या. किधर जाने का किधर? किधर भी नहीं जाने का. इथून उठायचं पहिले ते सांग कुठं जायचं आहे. कुठेच नाही जायचं. काहून? इथून उठ. बेडवरून उठ. जायचं कुठे? कॅफे जाऊ आपण म्हटलं. कशाला. कुठलं कॅफे. बालेवाडी. काय खायचंय. द्यायचं आहे. ते खूप सुंदर गुआकामोली बनवून देते. काय बनवून देते. गुआकामोली. स्पेलिंग सांग मला. स्पेलिंग सांग ना. GAKUMOL आहे. काकुमोली. केसर टाकू ना त्याला. पहिले तू शिजव चांगलं. कामी लावलंय. पण कामी काही नाही लावलंय. मी स्वतः एवढे सारे केसर गाजर किसले आहे. शेवटी कढईत टाकले. त्याच्यानंतर थोडंसं ब्लॅकमेल केलं म्हणून मग हा उठून आला मटण खायचं. करायला. कमी केला गॅस. मटण. गॅस कमी केलाय. हो झाकून ठेवला.
स्वतःला थोडं कमी कर. हा. झूम नको करू. हे सगळं उठाय ए ते रोज कशाला करताय? थोडस तुपात. फायनली स्नेहलला हलवा कसा बनवायचा हे मी शिकवलेला आहे. मी त्या दिवशीच माझ्या फ्रेंडकडे तर त्या दिवशी तुम्हाला फोन लावला होता आठवते? मी सांगितलं होतं कसा हलवा कसा बनवायचा ना. अभिषेक तुला काय शिकायचं आहे सांग लवकर. हे मी काश्मीरवरून आणलेलं मस्त. नाही गरम टाकलाय तर मग कलर आलाय तर नाही नाही चालते. ते आहे. तोंडाला पाणी सुटलं की नाही? हं? बघ बघ कसं तोंड करत आहे. तोंडाला पाणी सुटलं. आता मी बनवलेला गाजरचा हलवा मी ट्राय करते आणि सांगते कसा झाला. जबरदस्त. परफेक्ट. खूप जास्तच मस्त झाला रे. आधी देवाला ठेवा, मग तुम्ही खा, मग सांगा तुमचा कसा बनला. आता आमच्याकडे गाणे लागले म्हणून मी नंतर हा ब्लॉग कंटिन्यू करेन. तुझ्याकडे मॉडेल फक्त सगळ्यांची तयारी होऊन जाते पण अभिची नाही होत. पण कलर ब्लॅक आहे ना. केसच कापते एखाद दिवशी झोपेत. स्नेहल लवकर त्या ताईची वेणी घालून दे. दोन चिट्ट्या घालू का? झालं ना. आता आता ऐक 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 वेट. तेल डबल कोंबड्यासारखं स्नेहल का तू मला दिसू दे तुझी मान. बटन न दाबता व्हिडिओ घेऊन राहिला तो. काय फोन ऑपरेट नाही करताय म्हणून तो विकला मला. देऊन दिला मला नाही आवडत म्हटलं घेऊन घे म्हटलं चोर. बापरे, तो खूप खतरनाक. दाखव ना. हा बुल्ला दिसून राहिला. घाण दिसतात. बुल्लिया दिसून राहिला बुल्लिया. आम्ही चाललोय कुठे बाहेर काहीतरी खादाडपणा करायला आणि फिरायला. मी गाणं म्हणू? मन देशासाठी बापरे, कुठून आठवलं तुला हे गाणं? भवितव्याचे शिल्प नवे, भवितव्याचे शिल्प नवे. ते नाही का उन्हात बसून शिकवलं. पण आता आणि तो वाजवे का माहितीये का एवढा मोठा टेबल बनवतात आणि काड्या वाजवे त्याच्यावर. शाळेतले गाणे. गाणे नाही, गाणंच होतं का हे? ते कोण राष्ट्र- कोणती तरी ते कोण बनली? कुठे जायचं आता सांग. 2 ऑप्शन देत आहे. चलो 2 ऑप्शन पैकी चलो. आता आमचा डिसाईडच नाही झाला कुठे जाऊ. गाडीत बसू, पोचू त्या जागेवर आणि मग तुम्हाला सांगू की आम्ही चाललो कुठे आणि गेलो कुठे आणि पोचलो कुठे. डान्स कर. ऑफर भेटला डान्स कर. शॉपिंग. कुठे जायचं स्नेहल आता? आता सांग मला आपण आहो कुठं? आहो कुठं आपण आता? आपण आहो कुठं आता? माझी बहीण मायची कटकट. घेतला मी.
शॉपिंग करून कसं वाटलं तुला? एवढं मी काही घेऊन दिलं. आता कॅमेरावर खोटं बोलशील का? कॅमेरावर खोटं बोलशील ना? काही वस्तू मी घेतली नाही. ठीक आहे. दोघांनी मस्त शॉपिंग केली, पण ठीक आहे, ऑफर मिळाला. मी यांना घेऊन आले वेस्ट साईड, आणि ह्याचं म्हणणं असं होतं मॉल चला, खूप सारे ऑप्शन्स बघायला. पण मी म्हटलं नाही, वेस्ट साईड में जाएंगे, आजकल बहुत सारा बड़ा ऑफर आहे. काय मग ह्या दोघांचं काहीतरी म्हणणं आहे, म्हणून मी व्लॉग सुरू केला परत. अरे हा, जब मधुर है साथ में तो किस्मत है हाथ में. म्हणतो माझ्यासोबत राहिले ना तर शॉपिंग करत जा आणि तुम्हीच पैसे देत जा. हे तर मी त्या दिवशी समजलं होतं जेव्हा आपण 150 रुपयात युसी काढली होती. 150 रुपयात. अच्छा, हा. आता आम्ही चाललोय मोमोज खायला. मोमोज खायला नाही, म्हणजे इकडे आलो म्हणजे मोमोज अभिला खायचे असते, पण ते मोमोजवाला बंद झाला असेल. आम्ही बघत आहे आता ते जर ओपन असेल. व्हेज कुरकुरे अँड व्हेज स्टीम मोमोज. हे आमचं लास्ट मील आहे ऑलमोस्ट, आणि ह्याच्यानंतर कदाचित चाप खायला जर गेलो तर जाणार आहे. मला भूक लागली आहे. समजतच नाही मला काय व्हायला. हे कोणत्या टाईपचे मोमोज आहे की लाडू आहे हा? वाव. येऊ का इकडे? मजा. एक फ्राय वाला हो गया क्या? तुम्ही काय खाताय? चाप. जोरात बोला, जोरात. सोया चाप. आम्ही फायनली चाप खायला आलो आहे. इट लुक्स समथिंग लाईक दिस. भयंकर टेस्टी. This is Reshmi soya chap, the red one, and this is Afghani soya chap, the white one. आणि आमचं फेवरेट आहे मलाई सोया चाप, पण ते संपलं होतं आज. नेमकं आम्हाला जेव्हा मलाई सोया चाप पाहिजे राहते तेव्हा संपून जातं. इकडे ऑलमोस्ट 10 वाजेपर्यंत सगळं संपून जातं. मला तुला कसं आवडलं? महाभयंकर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी थॉट. लवकर आलो असतो तर आम्हाला मिळालं असतं मलाई सोया चाप, पण कोणाला बिनमतलबचं शॉपिंग करायचं राहते ना, स्वस्त पडते म्हणून शॉपिंग करत राहते बिनमतलबची, त्याच्यामुळे आमचं मलाई सोया चाप राहून गेलं. तू पण शॉपिंग केली आहे, दोघांनी पण शॉपिंग केली. म्हटलं आता आलो आता करून घेऊ. आणि मी महागाची शॉपिंग करत नाही, माझे फक्त 1200 रुपयाचे कपडे आहेत. कोणामुळे झाले? माझ्यामुळे झाले. मी तुम्हाला घेऊन आली इकडे. अँड विथ दिस वी आर एंडिंग विथ दिस व्लॉग. मी जे म्हणते ते करून टाक. जर तुम्ही आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब केलं तर माझ्याकडून एक मलाई सोया चाप फ्री. मला वाटलं तू धमकी देत आहे त्यांना, जर तुम्ही आता ऑफ केलं नाही ना. सो असे तुटक व्लॉग्स आहेत, पण इंटरेस्टिंग व्लॉग्स कमिंग सून. सो प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. अँड वी आर एंडिंग विथ दिस. लवकर सबस्क्राईब करा. काय यार, कमेंट्स पण नाही आहेत कोणते, काय नाही. आम्ही वाट बघत आहे. चलो बाय कर दो. इसी बात में एक कमेंट अभी के अभी